नमस्कार मित्रांनो, मी योगेश आडेवरेकर. भर दुपारच्या काड्याक आपला स्वागत असा. हर हर महादेव अशी गर्जना करत मिया निघालय आज मोठ्या दौऱ्यावर. अभी मजा आएगा ना भिडो. हिंबार एवढा पडला होता की वाळवंटात फिरतय असाच माका वाटत होता. मग काय 15 रुपयाची शेअरिंग देऊन रिक्षा पकडून मी गेले स्टेशनला. डोंबिवली स्टेशनला गेल्यावर तर किड्यासारखी माणसं वळवळत होती. अरे कहना क्या चाहते हो? मग काय हक्काचा पिवळा जनावर पकडले आणि डायरेक्ट जाऊन पोहोचले चिंचपोकळी स्टेशनला. एसटी कंडक्टर सारखी शिट्टी मारून पलाट क्रमांक 1 वरना गाडी सोडून दिलंय. बात तो सही है. चिंचपोकळी स्टेशनला गेल्यावर आपल्याक भेटलो बंटी, जो सगळ्यांची वाजवता घंटी. मग काय गरम झालेल्या बंटीक 20 रुपयात थंड करून टाकलंय. पूर्वेकडचो ब्रिज पकडून बाहेर जात होते थंय माका भेटलो माझो मित्र आणि माका म्हणालो माझा पण एखादा फोटो काढ, पोरगी पटली तर पटली. मग काय चिंचपोकळीचं लोगो बघितलंय आणि चलत चलत जाऊन पोहोचलंय मिलिंद म्युझिकल शॉप जवळ. आतमध्ये एंट्री करताना लय भारी वाटत होता, कारण आयुष्यातली आवडती वस्तू आज मी घेत होते. खरा तर मित्रांनो, 1 महिन्याभरापूर्वी दिलेल्या ऑर्डर प्रमाणे मिलिंद दादा अगदी झकास पैकी न्यू ब्रँड हार्मोनियम आपल्यासाठी बनवून दिला नव्हती. मग काय दादान दिलेल्या कॉफीचा आनंद घेतला, खांद्यावर पेटी मारलाव आणि वाट धरला होती परतीची. एवढ्या गरमीत एका परत एकदा चाय पिऊची इच्छा झाली म्हणून 2 कोप चाय मागवलाव आणि मस्तपैकी चहाचा आनंद घेतलाव. परत एकदा पिवळा जनावर पकडलाव आणि डायरेक्ट येऊन पोहोचलाव ते डोंबिवली स्टेशनला. भेटूया आता नेक्स्ट व्लॉग मध्ये. धन्यवाद.